नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे मी स्वागत करतो. तर मंडळी, आज 27 जानेवारी 2026 म्हणजे कालच आपल्या भारत देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. काल बारामती आणि नाशिक या ठिकाणी काही घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. त्यामधीलच आपण बारामती या ठिकाणचा विचार केला तर बारामती नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला नाही. यामुळे बारामतीमधील सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी आक्षेप घेत थेट मुख्याधिकारी ज्यावेळेस बारामतीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले त्यावेळेस अनिकेत मोहिते यांनी थेट मुख्याधिकारी बारामतीचे मुख्याधिकारी यांना जाब विचारला. आणि त्यासोबतच नाशिक या ठिकाणी नाशिकचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ज्यांच्याकडे विदर्भ, कोकण, तापी या कार्यक्षेत्रातील पदभार त्यांच्याकडे जलसंपदा म्हणून खातं आहे त्यांच्याकडे आणि ते नाशिकचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही असा आक्षेप त्या ठिकाणी ठेवण्यात आला. वन विभागामध्ये कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी आक्षेप घेत त्या ठिकाणी थोडासा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ते माधवी जाधव यांनी आवाज उठवल्यामुळे त्या महिलेचं शासकीय अधिकारी आहेत त्या महिलेचं महाराष्ट्रभर कौतुकसुद्धा झालं. ह्याच घटनेवरती आपण फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते ज्यांना महाराष्ट्र शासनाचा 2021-22चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भेटलेला आहे असे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत या घटनेवरती. तर दादासाहेब, लोकशाही भारतमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी सर्वप्रथम लोकशाही भारत न्यूजचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपण जे माझी प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि आपण लोकशाही भारत न्यूजच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवणार आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. 26 जानेवारी 1950 पासून लागू झालं. तेव्हापासून भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होतो आणि ते देशाचे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत आणि त्यांचाच नामोल्लेख न घेणे, न करणे आणि त्यांचं फोटोचे पूजन न करणे अशा घटना भारत देशामध्ये घडतात. काय सांगाल त्याबद्दल? खरं तर भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या देशासाठी खूप मोठं योगदान आहे. देशामध्येच नव्हे तर जगामध्ये आदर्श अशी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि ती घटना या देशाला सुपूर्द केली. म्हणजे लोकशाहीमध्ये अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असेल, म्हणजे एका झोपडीमध्ये राहणारा मनुष्य असेल, त्यालाही एकाच मताचा अधिकार दिला आणि या देशाचे उद्योगपती असतील, अदानी असतील, अंबानी असतील किंवा टाटा बिर्ला असतील, यांनासुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. म्हणजे पूर्वी ह्या गोष्टी घडत नव्हत्या, परंतु बाबासाहेबांच्या घटनेमुळं या देशामधील सर्व स्तरातील लोकांना एकच दर्जा प्राप्त करून देण्याचं काम, इतकं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यामुळं आज आपण या लोकशाहीमध्ये खरं तर लोकशाहीप्रमाणे हा देश चालतो आहे आणि त्याची फळं आपण चाकतो आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आणि ती घटना देशाला सुपूर्द केली. 26 जानेवारी 1950 रोजी या घटनेची अंमलबजावणी चालू झाली. त्याच्यानंतर आपण देशभर हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 नंतर ते आज तागायत ज्या वेळेला प्रजासत्ताक दिन या देशामध्ये साजरा केला जातो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन हे झालंच पाहिजे. निदान 26 जानेवारीला तर बाबासाहेबांचं स्मरण होणं हे काळाची गरज आहे. आणि मग जाणीवपूर्वक जर काही प्रवृत्ती त्यांच्या जर नावाचा जर नामोल्लेख करत नसतील तर त्या मनुवादी प्रवृत्ती आहेत. कालची जी घटना घडली, म्हणजे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना झेंडावंदन केल्यानंतर स्क्रिप्ट दिली जाते, तुम्ही काय बोलायचं ही स्क्रिप्ट अधिकारी लोक देतात, पण जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा नामोल्लेख त्यांनी केला नाही असा माझा त्यांच्यावरती ठाम आरोप आहे. आणि
त्यांनी जो नामोल्लेख केला नाही त्याच्यावरती जी एका वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय धाडसानं, खरं तर त्या माझ्या भगिनीचं मी मनापासून या ठिकाणी अगदी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय धाडसानं त्यांना त्याच ठिकाणी सुनावलं आणि सांगितलं, बाबासाहेबांच्या बाबतीत तुम्ही केलेली प्रतारणा मी सहन करणार नाही, वेळ प्रसंगी मला नोकरीतून निलंबित केलं तरी चालेल, मी माती उचलील, मी मजुरीचं काम करील, पण बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. आणि हा बाबासाहेबांचा जो अपमान आहे तो संपूर्ण देशाचा अपमान आहे. बाबासाहेबांचा अपमान कोणच सहन करू शकत नाही. आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्तेसुद्धा सहन करू शकत नाही. कारण का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सर्वसमावेशक घटना दिलेले, सर्व जाती धर्माला समान न्याय दिलेला आहे. बाबासाहेबांनी काय एका जातीपुरती घटना लिहिली नाही, सर्व जातींना धर्मांना त्यांनी या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून आपण घटनेचं जे पहिलं जे ओळ आहे त्यात लिहिलेलं आहे, इंडिया इज अ सेक्युलर स्टेट, म्हणजे भारत हा निधर्मी देश आहे आणि या देशामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. काय झाले माहिती आहे का, आता अलीकडं हे भाजपचं सरकार हे मनुवादी विचाराचं सरकार आहे आणि त्यांना ह्या थोर पुरुषांनी जी केलेली कामं आहेत. आता तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यंतरी अपमान झाला, हे कोश्यारीने अपमान केला आणि त्या कोश्यारीने सरकार पद्म पुरस्कार देते. म्हणजे हा सरकार किती नालायकपणाचा कळस करते. तुम्हाला माहिती आहे, उत्तर प्रदेशमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी बांधलेला जो ऐतिहासिक पौराणिक घाट आहे मणिकर्णिका घाट, हा घाट या सरकारने उद्ध्वस्त केला की ज्या वाराणसीचं नेतृत्व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात अशा घटना घडतायत. म्हणजे या भाजपच्या सरकारला या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांचे विचार संपवण्याचं हे सरकार काम करते. यांना स्वतःचा अजेंडा राबवायचा आहे, दुसरं काही करायचं नाही. हे जे थोर महात्मे जरी एका जातीमध्ये जन्माला आले तरी त्यांनी एका जातीचं कधीही काम केलं नाही. सर्व समाजाला प्रेरक असं काम या थोर महात्म्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम बारामतीची घटना असेल किंवा आणखीन आपले नाशिकची घटना असेल, या नाशिकच्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि पुन्हा जर असले प्रकार जर या लोकांनी केले तर या लोकांना रस्त्यावरती फिरू देऊ नये असे या मताचा मी कार्यकर्ता आहे. कालच्या घटनेवरती गिरीश महाजन यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे. यावरच ही घटना थांबते का, काय सांगा? दिलगिरी व्यक्त करून चालतं का? अहो, तुम्हाला दिलगिरी काय व्यक्त करताय? माफी मागा, सर्व देशाची माफी मागा. माफी मागूनसुद्धा हे कृत्य तुम्हाला माफ करता येणार नाही. तुम्ही या गोष्टीचा पश्चाताप करून तुम्ही आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि खरंच जर भाजपला जर चाड असेल आणि भारतीय जनता पक्ष जर स्वतःला समजत असेल की आमचं सरकार एक निरपेक्ष सरकार आहे, तर या सरकारने ताबडतोब मंत्री गिरीश महाजनांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातनं करावी. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तरच कुठंतरी हे कृत्याला माफ लोक करतील. खरं तर हे माफ करण्याइतपत कृत्य नाही, ते दिलगिरी व्यक्त करतात. त्यांना लाज वाटते बाबासाहेबांचं नाव घ्यायला. अहो, बाबासाहेबांच्या तुलनेत तुम्ही छाटछुटे, तुमची काय अवकात आहे? बाबासाहेबांच्या घटनेमुळे तुम्ही आज एक आमदार झाला, तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला आणि तुम्ही दिलगिरी व्यक्त करता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी हा मताचा आहे. माधवी जाधव हे शासकीय कर्मचारी आहेत, वन विभागामध्ये ते कार्यरत आहेत. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जागरूकता दाखवत आवाज उठवणे कितपत योग्य वाटते? योग्य काय सांगाल ते? योग्यच आहे. अहो, बाबासाहेबांचा जर अपमान होत असेल तर या देशातला कोणच शांत बसणार नाही. शेवटी नोकरी काय म्हणजे त्यांच्या संविधानामुळे आपण आहे आज. बाबासाहेबांच्या संविधानामुळे माधवी इतर अधिकाऱ्यांनी याच्याकडून काय शिकलं पाहिजे या घटनेवरून? इतर अधिकाऱ्यांनी हेच शिकलं पाहिजे की कोणत्याही थोर पुरुषांचा अपमान अधिकाऱ्यांनी सहन नाही केला पाहिजे. अधिकारी हे जे इतके मस्तवाल झालेले आहेत अधिकारी की नेता म्हणल, सत्तारूढ पक्षातला आमदार म्हणल, मंत्री म्हणल तसे ते वागत आहेत. आणि हे अधिकारी हे सत्तेचे घटक असल्यासारखे वागत आहेत किंवा त्या पक्षाचे मांडलिक असल्यासारखे वागत आहेत. हे त्यांनी मांडलिक असल्यासारखं वागणं सोडावं. त्यांनी सर्वात प्रथम हे लक्षात घ्यावं की आपण बाबासाहेबांच्या संविधानामुळे या पदावरती आहोत. भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो, परंतु काही लोक ते बाबासाहेबांना म्हणजे जे संविधान निर्माते मानत नाहीत, त्यांच्यासाठी काय सांगाल?
त्यांनी हा देश सोडून जावा मला असं वाटतं. कारण का त्यांना या देशामध्ये बाबासाहेबांच्या देशामध्ये त्यांना राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना जर बाबासाहेबांना जर मानायचं नसेल तर त्यांनी हा देश सोडावा, एक तर पाकिस्तानात जावं नाही तर एक तर बांगलादेशमध्ये जावं. हे देशामध्ये असणारे अस्पृश्यता भेदभाव जो मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. आणि ज्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच भेदभाव केला जातोय का असं वाटतं का तुम्हाला? सरळ भेदभावच केला जातोय. आणि असा भेदभाव करणाऱ्या व्यक्तींना मी तो म्हणतो फाशी शिक्षा दिली पाहिजे. माफच नाही केलं पाहिजे. हे माफ करण्यासारखं कृत्यच नाही हो. कशासाठी तुम्ही माफ करताय? जनतेने ह्याच्यामधून आवाज उठवला पाहिजे. जर हे सरकार जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर या देशातली जनता जर खरंच बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या घटनेला माफ केलं नाही पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात उठाव झाला पाहिजे तरच कुठं तर याला आळा बसेल. अन्यथा ही पद्धत, हे सरकार अशाच पद्धतीने वागणार आहे. या सरकारला जुन्या लोकांचे विचार पुसून टाकायच्यात आणि त्यांचे विचार प्रस्थापित करायच्यात. कुठंतरी एक जातीवादाकडं हा देश झुकू लागलेला आहे. आणि जेव्हापासून हे भाजपचं सरकार आलं त्या दिवसापासून या देशामध्ये धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये आणि जातीअंतर्गत मराठा ओबीसीमध्ये वाद लावण्यापलीकडे या सरकारने काहीही केलेलं नाही. जातीमध्ये फूट पडायची, धर्मामध्ये फूट पडायची आणि आपली पोळी कशी भाजवून घ्यायची हाच प्रयत्न हे भाजपचं सरकार करतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं, निर्माण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक दिन साजरा होतो. आपल्या भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन कसा साजरा झाला पाहिजे काय सांगाल? प्रजासत्ताक हा अतिशय धूमधडाक्यामध्ये साजरा झाला पाहिजे. कारण की या दिवसापासून घटनेची अंमलबजावणी झाली आणि जी घटना जगामध्ये आदर्शाची घटना आहे आणि त्या घटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं हा प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यामध्ये साजरा झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. आणि बाबासाहेबांचे विचार या देशाला काही लोकांना जर समजले नसतील तर त्या लोकांना समजून देण्याची गरज आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी समजून घेतलं पाहिजे, अन्यथा अशा लोकांना या देशामध्ये राहिलं नाही पाहिजे. प्रसारमाध्यमामुळे बारामतीची घटना असेल किंवा नाशिकची घटना उघडकीस आली, मात्र अनेक ठिकाणी असं दिसून येतं की बाबासाहेबांचा फोटो नसतो, बाबासाहेबांचं नाव नेतं, काही नेते नावसुद्धा घेत नाहीत. गिरीश महाजन यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे, मात्र काही ठिकाणी हे दिसून येत नाही. काय सांगाल त्याबद्दल? काही लोक, नेते लोक घेतच नाहीत नाव. खरं तर आता समाजाने, सर्व समाजाने, मी एका स्पेसिफिक कुठल्या समाजाचं म्हणणार नाही, सर्व समाजाने जागृत झालं पाहिजे. आणि बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, महात्मा फुल्यांचे विचार, सावित्रीबाई फुल्यांचे विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार, अगदी अनेक थोर महात्मे आहेत की ज्या महात्म्यांमुळे या देशाला एक आगळीवेगळी परंपरा निर्माण झालेली. यांचे विचार जाणून घेऊन ह्यांचे विचार नेमके काय होते त्या विचारांची पेरणी केली पाहिजे. आणि जर कोण असा अधिकारी वागत असेल त्याला जागची जागी धडा शिकवला पाहिजे. दादासाहेब, आपण सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2013-14 सुद्धा आपल्या संस्थेला, जी महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधीर विद्यालय आहे, त्या संस्थेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार भेटला होता. त्यानंतर आपल्याला वैयक्तिक पुरस्कार भेटला 2021-22ला. तर त्याबद्दल काय सांगा? मी खरं तर मला हा जो पुरस्कार मिळाला एवढ्या महान व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे. मी सुरुवातीला सांगितलं की विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महान व्यक्तिमत्व होतं. या व्यक्तिमत्वानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परदेशामध्ये जाऊन बॅरिस्टरी पदवी प्राप्त केली होती. म्हणजे एवढं मोठं त्यांचे विचार, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे विचार परिपक्व होते. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांच्या एवढे महान व्यक्तिमत्व त्या काळामध्ये जन्माला आलं. आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वाच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला साजेसं असं काम मी या ठिकाणी करतो आहे. तुम्ही पाहताय मी दिव्यांग मुलांची शाळा चालवतो आहे आणि अतिशय तळमळीने मी शाळा चालवतो आहे. ही शाळा चालवत असताना मी माझ्या पदरचे 4 पैसे घालून या ठिकाणी जागा घेतलेली. इमारत बांधण्यासाठी मी 15 ते 20 वर्ष झाले संघर्ष केलेला आहे. आणि या ठिकाणी दिव्यांग मुलांना कोणतंही अनुदान नसताना निवासी सोय, अतिशय चांगल्या पद्धतीची निवासी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मला एक आनंद आहे की शेवटी माणूस जन्माला आल्यानंतर त्यांनी या समाजाचं काहीतरी देणं लागतं
आणि ते देणं आपण देतो आहे किंवा आपल्या हातून एक चांगलं सत्कर्म घडतं आहे याचा मला मनोमन आनंद आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराबरोबर थोडंसं अगदी थोडंसं 1-2% राहण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. सर्वांनी या विचाराशी राहावं आणि हा देशात भविष्यामध्ये हा देश बलशाली आणि अतिशय भक्कम हा देश म्हणून या देशाची गणना जागतिक पातळीवरती व्हावी. पण हे कधी होईल तर या थोर पुरुषांचे विचार जर अंमलात आणले तर हे सगळं शक्य आहे. कालच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या घटनेवरती आज आपण फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चुरमले यांच्याशी बातचीत केली. खरं तर भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपण पाहतो की महात्मा गांधींचा फोटो असतो, मात्र त्या ठिकाणी इतर महापुरुषांचा फोटो नसतो. आणि मुद्दाम सांगायचं म्हटलं तर संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्यामुळे हा देश प्रजासत्ताक झाला, लोकशाही झाला. आणि प्रजासत्ताक दिना दिवशी बाबासाहेबांचा बी फोटो महात्मा गांधी यांच्यासोबत असला पाहिजे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस प्रमुख पाहुण्यांचं भाषण होत असतं त्यावेळेस इतर महापुरुषांच्या बरोबर बाबासाहेबांचंही नाव घेणं तेवढेच गरजेचं आहे. आपल्या स्वराज्याचे निर्माते आहेत छत्रपती शिवाजी महाराज, धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचाही नामोल्लेख करणं गरजेचंच आहे, कारण ते आपले स्वराज्य निर्माते आहेत. त्यासोबतच ज्या स्वराज्याला समोर ठेवून बाबासाहेबांनी हे देशाचं संविधान लिहिलं आणि आपण खऱ्या अर्थाने आपल्याला जगण्याचा अधिकार दादासाहेब मिळाला. त्यांच्यामुळे हा देश लोकशाही झाला, प्रजासत्ताक झाला. त्यांचे नाव घेणे, त्यांचा फोटो प्रजासत्ताकाच्या दिनाच्या दिवशी ठेवून त्याला वंदन करणं गरजेचं आहे. याच ठिकाणी आपण थांबूया. आपल्याला ह्या संपूर्ण घटनेवरती काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हेही आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.